नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवाचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की कुक्कुटपालनाचा विचार आम्ही करत आहोत आणि आम्हाला माहित आहे की गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन कमी आहे आणि आमचा विचार आहे की आम्हाला कुक्कुटपालनात लेयर फार्म तयार करायचं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही जर गावरान कोंबड्यांऐवजी सोनाली कोंबड्यांची या ठिकाणी लेयर फार्मसाठी निवड केली तर आम्हाला मिळणारा जो निव्वळ नफा आहे तो गावरान कुक्कुटपालनापेक्षा सोनाली कुक्कुटपालनातून जास्त मिळेल का? तर आजच्या कंडिशनचा हा जो या ठिकाणी सवाल आहे, जर या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ सविस्तर पाहावा लागेल, कारण ही समस्या सर्वांना सतावते की गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन कमी आहे। मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन कमी आहे आणि आपण जर या ठिकाणी लेयर फार्म टाकू इच्छित असाल तर अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबडी वर्सेस सोनाली कोंबडी म्हणजे जर गावरान कुक्कुटपालन वर्सेस सोनाली कुक्कुटपालन यांचा जर विचार केला तर लेयर फार्म करत असताना गावरान कोंबडीचं लेयर फार्म परवडणार की सोनाली कोंबडीचं लेयर फार्म परवडणार? कशात आहे सर्वात जास्त फायदा? जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार। जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य वाचो ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला लेयर फार्म टाकायचंय। लेयर फार्म म्हणजे काय समजावून सांगतो। सामान्य कुक्कुटपालक बांधवांनो, जो त्या ठिकाणी व्यवसायाचा विचार करत असाल तर लक्षात घ्या, लेयर फार्म काय अवघड शब्द नाही। फक्त ज्या ठिकाणी अंडे विक्री हा मुद्दा असतो, ज्या कोंबड्यांचा सांभाळ फक्त अंडे उत्पादनासाठी केला जातो त्या फार्मला लेयर फार्म म्हणतात। म्हणजे लेयर फार्म म्हणजे काय जगावेगळी संकल्पना नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आता आपण बघूयात की गावरान कुक्कुटपालन वर्सेस सोनाली कुक्कुटपालन, गावरान कोंबडी वर्सेस सोनाली कोंबडी, कोणत्या कोंबडीचा लेयर फार्म टाकल्यानंतर आपल्याला होणार सर्वात जास्त फायदा? जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एवढीच आपल्याला कळकळीची विनंती। मी व्हिडिओची सुरुवात करून आता आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी द्यायला सुरू करतो, पण त्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की रायझिंग स्टार परभणी अंतर्गत कुक्कुटपालक बांधवांसाठी एक अनोखी संकल्पना की आजवर कुक्कुटपालनात कुणी सांगणार नव्हतं, समजावणार नव्हतं, शिकवणार नव्हतं, पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मी आणि माझ्या टीमनं विडा उचललाय की आता या ठिकाणी तमाम कुक्कुटपालक बांधवांना आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग या ठिकाणी प्रदान करणार।
जर ऑनलाईन ट्रेनिंगचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो, ही ट्रेनिंग उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास मदत करणार. आणि या ट्रेनिंगचा जर या ठिकाणी विचार केला तर याच्यामध्ये आम्ही प्रथम काय करतो तर लक्षात घ्या मित्रांनो, गावरान कोंबडी आणि गावरान पिल्लांचा सर्वात जास्त खर्चिक मुद्दा म्हणजे खाद्य. हो मित्रांनो, गावरान कोंबड्यांचा आणि गावरान पिल्लांचा खाद्य खर्च मी आणि आमची टीम 80% कमी करून देते. त्याचबरोबर मित्रांनो, गावरान कोंबड्यांसाठी गावरान पिल्लांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेड. तर गावरान कोंबड्यांचं आणि गावरान पिल्लांचं शत्रू पक्षापासून शत्रू प्राण्यापासून आणि त्याचबरोबर 12ही महिने बदलणाऱ्या वातावरणापासून संरक्षण करायचं असेल तर एक आदर्श शेड असायला हवा. आणि आदर्श शेड तयार करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेड किती बाय कितीचा असावा. शेड असा असावा की ज्या शेडमुळे आपल्याला उन्हाळा, हिवाळा, पावसाळा त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची अडचण कोंबड्यांना होऊ नये. शेड कमीत कमी भांडवलात तयार व्हावा. शेड कमीत कमी जागेत तयार व्हावा. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कोंबड्या आणि जास्तीत जास्त पिल्ले कशी बसतील याबद्दल अचूक मार्गदर्शन करणारा या ठिकाणी शेडचा कन्सेप्ट हा तुमच्या समोर सादर केला जाणार. आणि लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी असा एक आदर्श शेड की जो कमीत कमी भांडवलात कमीत कमी या ठिकाणी जागेत तयार करून दिला जाणार. त्याचबरोबर मित्रांनो, गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ल यांच्यावरती आजार येऊच नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करावं, त्याचबरोबर लसीकरण करत असताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन. आणि लसीकरण करून सुद्धा गावरान कोंबडी आणि पिल्लावरती आजार आले तर तात्काळ कोणता इलाज करायचं, कोणता औषध द्यायचं याबद्दल माहिती दिली जाणार. तर मित्रांनो, ही गोष्ट महत्वाची की ज्यामुळे आपल्या फार्मचा मॉर्टिलिटी रेट कमी होणार. मला सांगा, आपल्या फार्मवर कोंबडी जर एक्सपायर झाली नाही, पिल्ल एक्सपायर झाले नाहीत तर जगातील कोणती शक्ती तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो, गावरान कुक्कुट पालनात क्रांती घडवून आणायची असेल तर आधुनिक यंत्र, आधुनिक तंत्र म्हणजे मित्रांनो इन्क्युबेटर मशीन म्हणजे पिल्ले काढणारी मशीन म्हणजे हॅचरी. तर हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं आणि आपल्यापाशी निर्माण झालेल्या पिल्लांची ब्रूडिंग, फीडिंग, वॅक्सिनेशन कशा पद्धतीने करायचं याबद्दल मार्गदर्शन आपल्याला दिलं जाईल मित्रांनो. त्याचबरोबर आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी, गावरान कोंबडे, गावरान अंडी, गावरान पिल्ले यांची विक्री कधी, कशी, कुठं करायची की ज्यामुळे होईल आपला फायदा याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने विचार करा, एक सुद्धा मुद्दा सोडला जाणार नाही, एक सुद्धा समस्या तुमची या ठिकाणी सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. ज्यामुळे मित्रांनो आमच्यासोबत जर तुम्ही जोडल्या गेले तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं जबरदस्त मार्गदर्शन आपणास मिळेल की ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीच वंचित करू शकणार नाही. मग गावरान कुक्कुट पालनाच्या या असणाऱ्या रायझिंग स्टार परभणीच्या अनोख्या संकल्पनेत सामील व्हायचं असेल तर कसं व्हायचं तर लक्षात घ्या मित्रांनो, यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे. लखन सरांशी नंबर आहे 84 21 82 62 62. लखन सरांना कॉल केला तर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचंय. मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढं केलं की लखन सर आपणास माझा फोन पे, गुगल पे नंबर 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे. एवढं केलं तर मित्रांनो अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन आपणास मिळेल की ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही. मग खरंच करायचं असेल गावरान कुक्कुट पालन आणि या व्यवसायातून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. सामील होण्यासाठी संपर्क साधा. लखन सरांशी नंबर आहे 84 21 82 62 62. तर बघा मित्रांनो, गावरान कोंबडी व्हर्सेस सोनाली कोंबडी. सर्वांच्या मनात एकच प्रश्न असतो की सर गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन कमी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही जर इतर कोंबड्यांचा विचार केला, काही जण म्हणतात कावेरी, काही जण म्हणतात सोनाली, काही जण म्हणतात ब्लॅक ॲस्ट्रॉल. एक एक करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊयात. आज आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गावरान कोंबडी व्हर्सेस सोनाली कोंबडी याचा विचार केला तर मग दोन्ही कोंबड्यांचं वार्षिक अंडे उत्पादन किती, दोन्ही कोंबड्यांना वर्षभरात लागणारा खाद्याचा खर्च किती
दोन्ही कोंबड्यांवर येणारं रोगराईचं प्राबल्य कसं? सरते शेवटी सगळं जाऊन आपल्याला कोणत्या कोंबडीपासून जास्त निव्वळ नफा मिळतो बघूयात। एक मुद्दा इथं स्पष्ट आहे की गावरान कोंबडीपेक्षा सोनाली कोंबडीचं अंडे उत्पादन जास्त आहे। मग ते किती जास्त आहे, ते परवडते का खरंच, सगळं समजून घेऊयात। तर पहिला मुद्दा मित्रांनो, अंडे उत्पादन। तर पहिले बघूयात की गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन किती असते। जर गावरान कुक्कुटपालनाचा विचार केला तर गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन जर आपण 100 गावरान कोंबड्या सांभाळल्या तर दररोज मिळणारं अंडे उत्पादन हे जवळपास 40 अंडे आहे। म्हणजे 40 कोंबड्या अंडे घालतात, 60 कोंबड्या अंडे घालत नाही। वर्षभराचा विचार केला तर गावरान कोंबडी योग्य जर आपण काळजी घेतली तर 100 ते 120 आणि कधी कधी 130-40 पर्यंत सुद्धा अंडे घालतात। परंतु याच्या ऐवजी सोनाली कोंबडीचं अंडे उत्पादन जास्त आहे का? हो, 100% जास्त आहे। मग सोनाली कोंबडीचं वार्षिक अंडे उत्पादन किती व डे बाय डेचं अंडे उत्पादन किती? सोनाली कोंबडीचं अंडे उत्पादन गावरान कोंबडीपेक्षा 1.5 पट जास्त आहे। सोनाली कोंबडीचं अंडे उत्पादन दिवसाला विचार केला तर 100 सोनाली कोंबड्या सांभाळल्या तर त्यापासून आपल्याला 60 अंडे हे प्रतिदिवस मिळतात। वार्षिक अंडे उत्पादनाचा विचार केला तर सोनाली कोंबड्याचं वार्षिक अंडे उत्पादन हे जवळपास या ठिकाणी 180 ते 200 अंडे आहे। सामान्यतः गावरान कोंबडीपेक्षा सोनाली कोंबडीचं अंडे उत्पादन 1.5 पट जास्त आहे। आता इथं हा मुद्दा क्लिअर झाला। नंबर 2, खाद्य खर्च। मग अंडे उत्पादनात सोनाली कोंबडी सरस आहे। खाद्य खर्चाचं बघूयात। खाद्याचा विचार केला तर गावरान कोंबडीला जिथं 100 ते 120 ग्रॅम खाद्य रोज लागते, तिथं सोनाली कोंबडीला दिवसाला लागणारं खाद्य हे 140 ते 150 ग्रॅम तर कधी कधी 160 ग्रॅमपर्यंत आवश्यक असते। गावरान कोंबडीला लेयर फीड हे कधी दिलं कधी नाही दिलं तरी चालते, पण सोनाली कोंबडीला प्रतिदिवस 20 ते 25 ग्रॅम लेयर फीड द्यावं लागते। जर सोनाली कोंबडीला प्रतिदिवस 20 ते 25 ग्रॅम लेयर फीड दिलं नाही तर अशा परिस्थितीत सोनाली कोंबडीचं अंडे उत्पादन या ठिकाणी 30% घटू शकते। ओव्हरऑल विचार केला तर खाद्य खर्चामध्ये गावरान कोंबडी आपण मोकळी सोडू शकते, ती बाहेर जाऊन खाऊन पिऊन येऊ शकते आणि अंडा आपणास देऊ शकते। भले मग अंडे उत्पादन कमी असेल तरी हरकत नाही, पण याऐवजी सोनाली कोंबडीचा विचार केला तर मुक्त संचार पद्धतीमध्ये सांभाळलं आणि गावरान कोंबडीसारखं ट्रीट केलं, तुम्हाला सांगतो सोनाली कोंबडीचं अंडे उत्पादन फार घसरते। म्हणून खाद्य खर्चाचा विचार केला तर जिथं गावरान कोंबड्या 100 सांभाळल्या तर दिवसाचा खाद्य खर्च 150 रुपये होतो आणि त्याच ठिकाणी जर आपण सोनाली कोंबड्यांचा फार्म केला तर 100 सोनाली कोंबड्यांसाठी होणारा दिवसाचा जो खाद्य खर्च आहे तो जवळपास 300 रुपयापर्यंत जातो। म्हणजे सोनाली कोंबड्याचा खाद्य खर्च गावरान कोंबडीपेक्षा दुप्पट आहे असं म्हणायला हरकत नाही। त्याचबरोबर मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल। आता या ठिकाणी खाद्य खर्चाचं बघितलं, त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा रोगराई। जर गावरान कोंबडी आणि सोनाली कोंबडी रोगराईचा विचार केला तर शेवटी गावरान कोंबडी ही अस्सल सोने रानावनात राहणारी, शेताशिवारात राहणारी, वाडी वस्तीवर राहणारी कोंबडी म्हणजे गावरान कोंबडी। गावरान कोंबडीला जर तुम्ही वर्षातून 3दा आरटूबी केलं, लासोटा गंभोरा व्यवस्थित देत राहिला तर गावरान कोंबडीवरती सातत्यानं आजार येत नाहीत। त्याऐवजी सोनाली कोंबडीवरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आजार येत नाहीत, पण गावरान कोंबडीपेक्षा सोनाली कोंबडीवर येणाऱ्या आजाराचं प्रमाण हे त्या ठिकाणी 1.5 पट ते दुप्पट आहे, एवढं मात्र मान्य करावं लागेल। जर आजाराविरुद्ध लढण्याच्या क्षमतेचा विचार केला तर गावरान कोंबडी सोनाली कोंबडीपेक्षा सरस आहे। त्यामुळे वर्षभराचा विचार केला तर जिथं 5% गावरान कोंबड्या ह्या सगळं काही व्यवस्थित ठेवलं तर एक्सपायर होऊ शकतात, तिथं सोनाली कोंबडीचा मृत्यूदर हा 15 ते 20% जाऊ शकतो, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यानंतर चौथा आणि शेवटचा मुद्दा की अखेर मग कशात परवडते, तर तुम्हाला समजावून सांगतो। जर आपण 100 गावरान कोंबड्या सांभाळल्या तर दिवसाला 40 अंडे मिळाली तर अंड्याचा दर पण महत्त्वाचा आहे। गावरान कोंबडीचं अंड हे महाग जाते। आता याच्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगतो, आमच्याकडची असणारी सध्याची परिस्थिती, त्यानंतर तुमच्याकडे असणारी परिस्थिती बघा मित्रांनो। शेवटी तुमच्याकडे असणारे रेट हे चेक करायचे, त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करायचं। मी आता आमच्या परभणीत कशी सिच्युएशन ते सांगतो। आमच्या परभणीत जर विचार केला तर आज गावरान कोंबडीच्या अंड्याचा दर 15 रुपये, बरोबर आहे। तर गावरान कोंबड्या 100 सांभाळल्या तर 40 जर अंडे रोजचे मिळाले तर 40 गुणिले 15 म्हणजे 600 रुपये। त्याच्यामधून 150 रुपयाचा खाद्य खर्च व 50 रुपये चला आकस्मिक कशाला लागले ते वजावट केली तर तुम्हाला सांगतो 100% या ठिकाणी 400 रुपयाचा निव्वळ नफा 100 गावरान कोंबड्या सांभाळून आपणास मिळू शकतो। त्याऐवजी सोनाली कोंबडीचा विचार केला तर सोनाली कोंबडीच्या माध्यमातून मिळणाऱ्या अंड्याचं उत्पादन हे 60 अंड्याच्या आसपास आहे 100 कोंबड्यांमागे।
60 अंडे मिळाली तर तुम्हाला सांगतो सोनाली कोंबडीचं अंड या ठिकाणी विकायला गेलं तर थोडं अडचण पडते आणि 10 रुपयाच्या वर त्याला परभणीत रेट मिळत नाही. आणि 60 गुणिले 10 म्हणजे 600 रुपये इथं आपल्याला उत्पन्न मिळते. याच्यामध्ये 300 रुपयाचा खाद्य खर्च वजावट केली तर 300 रुपयाचा निव्वळ नफा शिल्लक राहतो. जर आपण दोन्ही गोष्टीचा तुलनात्मक अभ्यास केला तर गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन होय 100% कमी आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी सोनं आणि पितळ या दोन्हीमध्ये आमच्या परभणीत फरक केला जातो. त्याच्यामुळं जर परभणीत म्हणजे जर मराठवाड्यात आणि विदर्भात आणि खानदेशातही आपण कुक्कुटपालनाचा विचार केला तर कुठंतरी वाटते गावरान कोंबडी ही जास्त सरस ठरणार. कारण गावरान कोंबडीच्या अंड्याची टेस्ट, गावरान कोंबडीच्या चिकनची टेस्ट आणि खाद्य खर्चातील बचत आणि रोगराईचं प्राबल्य या सर्व गोष्टींचा विचार केला तर गावरान कोंबडी ही सरस ठरते. परंतु काही जण या ठिकाणी प्रश्न विचारते, सर समजा असं झालं की आमच्याकडे अंड्याचा दर गावरान कोंबडीला आणि सोनाली कोंबडीच्या अंड्याला सेम मिळत असेल. ही परिस्थिती कुठे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर, त्याबरोबर पुणे या ठिकाणी ही परिस्थिती आहे बरं काय, नाही अशातला भाग नाही. पण समजा आपल्या तालुक्यात जिल्ह्यात तुम्ही गावरान कोंबडीच्या रेटनं जर सोनाली कोंबडीचं अंड विक्री करू शकत असाल तर ती सिच्युएशन बघा. 40 अंडे गावरान कोंबडीचे गुणिले 15 600 रुपये मिळाले. 60 अंडे सोनाली कोंबडीचे 15 रुपयाप्रमाणे 900 रुपये मिळाले. गावरान कोंबडीचा खाद्य खर्च वजा जाता 400 रुपये नफा राहिला आहे. सोनाली कोंबडीचं बघितलं तर 900 रुपयातून 300 गेले, 600 रुपये राहिले, 50 रुपये एक्स्ट्रा खर्च. म्हणजे जर रेट हा गावरान कोंबडीच्या अंड्याचा आणि सोनाली कोंबड्याच्या अंड्याचा सारखा असेल तर त्या परिस्थितीत तुम्हाला गावरान कोंबडीपेक्षा सोनाली कोंबडीतून मिळणारं उत्पन्न हे 20 ते 30% जास्त, हे सुद्धा तेवढंच खरं. पण अंड्या जर रेट जास्त मिळत असेल आणि अंडे हातोहात जात असतील तर, परंतु रेटमध्ये फरक किती हे बघून मग आपण कोंबडीच्या ब्रीडची निवड करा. मी कोणतीही ब्रीड चांगली अथवा वाईट म्हणणार नाही. शेवटी माझं गावरान कोंबडीसोबत लगाव आहे, जीव आहे, म्हणून मी तिची काही टक्क्यांमध्ये बाजू एक्स्ट्रा घेईल. पण जे सत्य ते तुमच्या समोर पारदर्शकपणे मांडलंय. आता निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला. रेट जर गावरान कोंबडीच्या आणि सोनाली कोंबड्याच्या अंड्याच्या सारखा असेल तर सोनाली कोंबडी लेअर फार्मसाठी वापरा. रेट गावरान कोंबडीचा सोनाली कोंबडीच्या अंड्यापेक्षा जास्त असेल तर गावरान कुक्कुटपालन करा. तर ही होती संपूर्ण माहिती. आजच्या व्हिडिओ नंबर 1 मध्ये बघितलं आपण गावरान कोंबडी वर्सेस सोनाली कोंबडी. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण गावरान कोंबडी वर्सेस कावेरी कोंबडी, गावरान कोंबडी वर्सेस ब्लॅक ॲस्ट्रोलॉप कोंबडी, प्रत्येक कोंबडीची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, हीच माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो. ही असणारी बारीक सारीक माहिती माझ्या मार्फत जी मिळते ती घेऊन माझ्यासोबत जॉईन झालेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे. खरंच आपल्याला जर गावरान कुक्कुटपालन करायचं असेल आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर आपण देखील गावरान कुक्कुटपालनाची ही क्रांती जिथं घडते त्या असणाऱ्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे. लखन सरांना. नंबर आहे 84 21 82 62 62. लखन सरांना कॉल केला की लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढं केलं की लखन सर माझा फोनपे, गुगल पे नंबर जो 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं काम केलं तर अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला कुक्कुटपालनाबद्दल असं जबरदस्त मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे गावरान कुक्कुटपालनाच्या व इतर कुक्कुटपालनाच्या ब्रीडपासून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीच वंचित करू शकणार नाही. खरंच करायचं असेल कुक्कुटपालन, कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा. लखन सरांची. नंबर आहे 84 21 82 62 62. तर मित्रांनो, याबरोबरच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपल्या मार्केटिंगची चिंता सतवते. आपली मार्केटिंग चिंता दूर करण्यासाठी आम्ही काय केले, 36 जिल्ह्यात 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले. आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल तर एक काम करा, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62, तात्काळ नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढं केलं की मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतलं जाईल. त्यासाठी वेगळी फीस द्यायची गरज नाही. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. कुक्कुटपालनाबद्दल काहीही असेल मनात समस्या विचारत चला, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलं जाईल सोल्युशन. तर मित्रांनो,
हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे तर कळवताल, परंतु त्याचबरोबर व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल तर एकदा लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा. राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांना आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला एकदा घ्या सबस्क्राईब करून. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.